नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 42 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 जी की मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि मित्रांनो आजपासून पाहिलं तर आपल्याकडे फक्त शेवटचे 15 दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये जेवढे काही पीवाय किंवा आयएमपी क्वेश्चन्स आहेत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये रिपीट ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात, अशा संभाव्य स्वरूपाचे आपण पूर्ण काही जे प्रश्न आहेत रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सीरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही अजूनही आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल, तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन तिथून संपूर्ण काही व्हिडिओ पाहून घ्या, कारण मित्रांनो त्यामधले बरेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो येण्याची दाट संभाव्यता आहे। आणि जे काही आपले जुने विद्यार्थी जे की आपल्या टीईटीच्या कुपन कोड संदर्भामध्ये जे आहे अनेक सारे कमेंट्स करत होते, तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो किंवा तुम्ही अजूनही आपली टेस्ट सिरीज घेतली नसाल तर त्या विद्यार्थ्यांना देखील सांगू इच्छितो की मित्रांनो आपण एक 2 दिवसीय ऑफर आपण रन केलेला आहे, ज्यामध्ये आपल्या टेस्ट सिरीज वर मित्रांनो आपण मेगा डिस्काउंट ऑफर जे की रिलीज केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुपन कोड आहे TET50। तुम्ही TET50 किंवा TET50 हा जर मित्रांनो तुम्ही कुपन कोड यूज केला तर आपल्या टीईटी टेस्ट सिरीजच्या बॅचवर तुम्हाला तब्बल 50% मित्रांनो ऑफ मिळणार आहे। आता जे कोणी विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज आपली खूप महाग आहे किंवा अफोर्डेबल नाही असं वाटत होतं, त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपला TET15 हा जो आहे कोड तुम्हाला यूज करायचा आणि हा कोड फक्त मित्रांनो तुम्हाला 2 दिवसासाठीच जे काय व्हॅलिड असणार आहे। त्यामुळे अजूनही तुम्ही आपली ॲप डाउनलोड केला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ॲपची लिंक आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा, तिथून आपली लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या। त्यामुळे मित्रांनो TET50 हा जो आहे आपला कुपन कोड त्या ठिकाणी अप्लाय करा आणि टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या, कारण का त्यामधले बरेच प्रश्न आणि जे काही तुमची टेस्ट सिरीज आहे तर त्यामधून मित्रांनो तुमचा संपूर्ण काही A to Z येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या परीक्षेचा हा संपूर्ण काही मित्रांनो अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणार आहे आणि तुमचं रिव्हिजन देखील त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे। तुमचा किती अभ्यास झालेला आहे, काय स्कोर येणार आहे या संदर्भाची संपूर्ण काही माहिती त्यामध्ये आपण तुम्हाला इंटिग्रेट करून दिली आहे। महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वात आवडणारी आपली टेस्ट आहे, त्यामुळे आपल्या टेस्टचा तुम्ही नक्की लाभ घ्या, परीक्षेपूर्वी त्याचा अभ्यास करा आणि चांगला स्कोर करून मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पास करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण आता मराठी व्याकरण, सामान्य विज्ञान आणि CDP या सब्जेक्टचे आपण टॉप 90 क्वेश्चन्स आपण तुम्हाला जे दिलेले आहेत जे की रिपीट होण्याचे 100% मित्रांनो चान्सेस दर्शवतात। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न एक काय म्हणतो पहा, जे की साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही। तर हे संपूर्ण PYQ आणि अतिसंभव दोन्ही स्वरूपाचे आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा तुमच्या एक्झाम दृष्टिकोनातून IMP असणारा आहे मित्रांनो। तर यामधला जो प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की वडी हा जो शब्द आहे जे की यापैकी येणारा नाही। तर बाकी साखर यामधून येतो, सार देखील यामधून येतो आणि साडी हे देखील येणार आहे, म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी काय येणार असेल, जे की 3, जे की वडी हा जो शब्द यापैकी नाही। त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा असा आहे, धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता। तर धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की थोडक्यामध्ये 1, जे की वेगाने धावणे हे जे आहे थोडक्यामध्ये याचा असा अर्थ होतो। तर धूम ठोकणे म्हणजे की वेगाने धावणे किंवा पळून जाणे असा देखील त्याचा अर्थ होतो, जे की ऑप्शन नंबर 1। त्यानंतरचा आपण प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणते जे की रूप र चे नाहीत। तर रूचे र यापैकी नाही असं म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपला काय म्हणतो, जे की पुढील प्रश्न तिसरा, की पुढीलपैकी जे की कोणती जी की रूपे र ची नाहीता। तर या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे, तर याचं कोणतं उत्तर आहे, जे की पर्याय नंबर 4 यापैकी नाही असे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, कारण का र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या जे की 4 पद्धती आहेत, ज्यामध्ये आपण सुरुवातीला सांगायचं झालं तर जे रस्व र यापैकी तुम्ही या ठिकाणी सर्व मध्ये पाहू शकता। तर या जे काही आपण ह्या प्रकारे र लिहितो रस्व र या चिन्हाने, जसं की उदाहरणामध्ये सर्प, त्यानंतर मार्च, पर्व हे जे आपण लिहितो किंवा सर्व हे आहे या चिन्हाने आपण लिहितो। त्यानंतर दुसरं जे आहे जे की आपण शब्दाला जे की खाली घेऊन सुद्धा र लिहितो, ज्या सांगायचं झाल्यास सम्राट, तर सम्राट मध्ये आपण कसं लिहितो, जे की सम्राट ह्या प्रकारे आपण लिहितो, म्हणजेच या ठिकाणी र आहे। चक्र, प्रकार, नम्र या प्रकारे देखील आपण लिहितो। त्यानंतर अजून एक आपण चिन्हाने दर्शवतो, जो की चिन्ह जे की खालच्या दिशेने असतो चिन्ह, ज्यास आपण राष्ट्र मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खालच्या दिशेने आहे, म्हणून असं जे आहे पर्याय नंबर जे की 4 हे जे आहे ते उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की चौथा प्रश्न काय म्हणतो, की पुढीलपैकी अचूक शब्द कोणता आहे। तर या ठिकाणी अचूक शब्द देखील तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारतात, कारण का त्यामध्ये बऱ्याच प्रकारे जे आहे जे की ग्रॅमॅटिकली चुका करून तुम्हाला दिलेलं असतं। तर या ठिकाणी आपला प्रश्न कोणता आहे, तर पुनर्वसन
पुनर्वसन हे कोणत्या प्रकारे लिहिलं जातं, जे की अचूक पद्धतीमध्ये सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की एक, जे की पुनर्वसन ह्या प्रकारे जे आहे ते लिहिलं जातं. पुनर्वसन, तर ह्या प्रकारे हा जो शब्द आहे तो लिहिला जातो. कायामध्ये आहे तर पर्याय नंबर 1 मध्ये याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर तुम्हाला परीक्षेमध्ये आशीर्वाद येतो शब्द जो की आतापर्यंत आलेला आहे. पुनर्वसन देखील येऊ शकतो किंवा इतर कोणता जो शब्द आहे जो की ग्रॅमॅटिकली पद्धतीने कन्फ्यूज करणारा शब्द आहे, हा शब्द त्यामध्ये तुम्हाला जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा आपला पुढील 5वा प्रश्न काय म्हणतो पहा, की पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे. तर आता क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे असं म्हटलेलं आहे. तर प्रश्न 1 आहे अरे रे रे शब्बास. तर याचं पर्याय या ठिकाणी जे की 1 2 3 4 या ठिकाणी पाहू शकता. तर यापैकी कोणतं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की आता इकडे हे आहे. तर क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात. आता म्हणजेच काय, हे कोणतं झालं क्रियाविशेषण, हे कालवाचक क्रियाविशेषण झालं, कारण का आता हे सध्याच सांगत आहे त्यामुळे कालवाचक क्रियाविशेषण आहे. आणि इकडे इकडे म्हणजेच काय, इकडे म्हणजे की स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. हे दोन्ही शब्द क्रियाविशेषण या शब्दा जातीतील आहेत. तर बाकी जर आपण पर्याय पाहिलं ज्यामध्ये अरे रे रे शब्बास हे केवळ प्रयोगी आहेत, परंतु म्हणून हे उभयान्वयी आहेत, तर करिता साठी हे जे आहे थोडक्यामध्ये शब्दयोगी अव्यय आहे. त्यामुळे या ठिकाणी काय होणार असेल, जे की पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही इनरोल करून घेतला. जो आपण टार्गेटेड स्कोर ठेवलेला आहे आपले जेवढे काही स्टुडंट आहेत त्या ठिकाणचा, जो की तुमचा स्कोर हा 90+ साठीचा. तर मित्रांनो तो तुमचा 90+ स्कोर जो मित्रांनो एलिजिबलचा शेरा देण्यासाठी तुम्हाला परिपूर्ण असणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच आपण रिलीज केलेली आहे. तर बरेच विद्यार्थ्यांना जे काही प्राइसिंग मध्ये खूप सारे इश्यूज होत होते, तर त्यांच्या सर्वांसाठीच आपण 2 दिवसीय ऑफर आपण कुपन कोड आपला ऍक्टिव्हेट केलेला आहे. त्यामुळे तुम्ही या कुपन कोडचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तयारीला लागा. जास्तीत जास्त तुम्ही जेवढा सराव कराल तेवढाच तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये त्याचा लाभ हा होणारा असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियली लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, एक्सपेक्टेड क्वेश्चन व त्यासोबतच तुम्हाला संपूर्ण काही तुमचा स्कोर देखील त्या ठिकाणी पाहता येणार असेल. आतापर्यंत तुम्ही कुठेही या प्रकारचे टेस्ट सोडले नसाल अशी तुमची भरपूर तयारी त्या ठिकाणी होणारी असेल मित्रांनो. त्यानंतरचा 6वा प्रश्न आपला, पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती. तर धातुसाधित विशेषण यापैकी कोणतं आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की वाहती नदी. तर धातुसाधित विशेषणे धातूपासून म्हणजेच काय, तर मूळ क्रियापदापासून बनतात. जसं की वाहती हा शब्द काय, तर वाहने या धातूपासून बनलेला आहे आणि तो नदी या नामाबद्दल काय सांगत आहे, तर विशेष माहिती सांगत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर याचं काय होईल, जे की 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 7वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. तर क्रियापद सकर्मक आहे असं म्हटलेलं आहे. तर सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदाला कर्म असते, म्हणजे की कर्ता काय काढतो याचं जे की उत्तर कर्म आहे. इतर पर्याय या ठिकाणी जे उत्तर होणार असेल तर काय आहे यामध्ये, तर पर्याय नंबर 1 जे की गवळी धार काढते. तर यामध्ये गवळी हा काय, तर कर्ता आहे. काय काढते गौरी, तर या ठिकाणी जे की धार, त्याचं उत्तर जे की धार म्हणजेच काय, तर कर्म या ठिकाणी धार हे होणार असेल. त्यामुळे पर्याय नंबर जे की 1 याचं उत्तर होईल. आता बाकी सगळं पाहिले तर बाकी सगळे पर्याय या ठिकाणी अकर्मक आहेत. तर ऑप्शन नंबर याचं काय होईल, जे की 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, मराठीतील जे काय आद्य ग्रंथ कोणता, तर जे की आष्ट्य ग्रंथ आहे. तर आद्य नाही तर आष्ट्य ग्रंथ आहे. तर आष्ट्य ग्रंथ कोणता आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2 लीला चारित्र हा जो आहे थोडक्यामध्ये मराठीमधील आहे. तर हा महानुभव पंथातील आहे आणि विवेक सिंधू हा जो थोडक्यामध्ये आद्यपद ग्रंथ आहे. तर यामधला जो दिलेला आहे विवेक सिंधू, तर पर्याय नंबर याचे 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते. तर पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी कोणतं आहे. आता पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, तर क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे हे दर्शवते, ज्याला आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. तर याचं जे उत्तर आहे ते कोणतं आहे, तर ऑप्शन नंबर 4 जे की मधुने लाडू खाल्ला आहे. तर हे काय आहे, तर पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. तर यामध्ये जे आपण डेफिनेशन्स पाहिले की क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे हे दर्शवते आणि त्याचे स्वरूप कसं असतं, जे की क्रियापदामध्ये क्रियापद अधिक ले ला ली ले हे जे आहे प्लस आहे आहेस आहेत असे जे आहे थोडक्यामध्ये असते. यामध्ये काय आहे, तर खाल्ला आहे शेवटी या ठिकाणी पाहू शकता, तर या ठिकाणी पाहू शकता खाल्ला आहे या ठिकाणी आहे. तर खाल्ला आहे हा काय, तर पूर्ण भविष्यकाळ आहे. म्हणजे खाल्ला होता हा काय होणार असेल, जे की पूर्ण भूतकाळ आणि
खातो हा काय बोलतो साधा वर्तमान या ठिकाणी होणारा असेल, म्हणून पर्याय नंबर जे की 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, जे की भुजंग प्रयात वृत्तीला गण कोणते, तर जे भुजंग प्रयात वृत्ती आहे त्याला थोडक्यामध्ये गण कोणते असे या ठिकाणचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर याचं जे उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर 2 जे की य य य य हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. आता यामध्ये जर याची लक्षणे सांगायचं झालं तर हे अक्षर गणवृत्त आहे. याचा प्रत्येक चरणामध्ये किती तर 12 अक्षरे असतात, म्हणून या ठिकाणी जो की याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 हे याचं जे आहे उत्तर होणार असेल. आणि तुम्हाला यावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जातो. तर भुजंग प्रवारात हे लक्षण यामध्ये जे आहे जे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 11वा प्रश्न, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्ये साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता, तर या ओळीतील अलंकार कोणता आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की अनुप्रास अलंकार. तर या ओळीमध्ये संत म्हणती सप्तपदे सहवासे सखे साधूशी घडते, तर यामध्ये तुम्हाला एक शब्दाची पुनरावृत्ती दिसायला मिळत असेल जे की कोणत्या तर स स स स याची दिसत असेल, म्हणजे की एका अक्षराची येते स या व्यंजनाची पुनरावृत्ती झालेली असल्याने हा कोणता अलंकार होणार असेल, जो की हा अनुप्रास हा अलंकार होणारा असेल. तर कारण का काही प्रश्न जे असतात अलंकारावरचे प्रश्न जे की तुम्हाला सहजासहजी पाहता क्षणीच उत्तरे देऊन टाकतात, परंतु तुम्हाला कन्फ्युजनमुळे त्याचे उत्तरे शोधत नाही. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, पुढीलपैकी औष्ट्या वर्ण कोणता, तर या ठिकाणी जो वर्ण म्हटलेला आहे या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए भ हे जे आहे औष्ट्या वर्ण आहे. तर औष्ट्या वर्ण म्हणजेच काय तर ओठांच्या साह्याने उच्चारले जाणारे वर्ण जे की ओठांच्या मदतीने उच्चारले जातात. जसं सांगायचं झालं प फ ब भ म हे औष्ट्या वर्ण आहेत, म्हणजे की आपण त्याचा कसा उच्चार कसा करतो जे की ओठांच्या साह्याने करतो, त्यामुळे याचं उत्तर जे आहे पर्याय नंबर 1 हे होणार असेल. आता बाकी सांगायचं झालं ल कसं आहे तर दंतमलीय ल जे आहे दंतमलीय वर्ण आहे, श कसा आहे तर तालवीय हे आहे, आणि ह कसा आहे तर कंठ्य वर्ण आहे. कारण का आपण यांचा उच्चार जे की कंठातून करतो, हचा ह हे कुठून होतो कंठातून होतं, म्हणून त्यामुळे हा कंठ्य वर्ण होणार असेल. तर म्हणून आपलं आजचं उत्तर काय आहे औष्ट्या वर्णाचं जे की पर्याय नंबर 1 हे होणार असेल. त्यानंतर पुढे तुम्हाला कवितावर आधारित देखील प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. 3 प्रश्न जे की आपण या ठिकाणी एक अभंग घेतलेला आहे जे की कविता स्वरूपामध्ये. तर कविता यावर आधारित आता खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 13 ते 16 वरील प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. आणि जे आपली टेस्ट सिरीज जी आहे तुम्हाला मित्रांनो टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचा जो 150 प्रश्न 150 गुणांचा जो फॉर्मॅट आहे तो परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला 150 प्रश्नांची परिपूर्ण सवय लागेल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये देखील त्या प्रकारे 150 प्रश्न सोडवता येतील. त्यामुळे आपण संपूर्ण काही तुमच्या टायमरनुसार तुमच्या संपूर्ण काही परीक्षा पद्धतीनुसार तुमच्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण त्या ठिकाणी आपण फुल लेंथची टेस्ट सिरीज देखील इंटिग्रेट करून दिलेल्या आहेत. त्यामुळे 2 दिवसीय ऑफर खूप चांगली तुम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे, ज्यामध्ये आपण 50% ऑफ दिलेला आहे, जे की आपला 499चा जो कोर्स होता ते तुम्हाला आता फक्त 249 मध्ये तुम्हाला अवेलेबल झालेला आहे. त्यामुळे ही संधी तुम्ही वाया घालवू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एनरोल करून घेऊन जास्तीत जास्त चांगला तयारीला लागा आणि तुमचा स्कोर किती आहे, तुम्हाला अभ्यासाची किती गरज आहे या उर्वरित 15 दिवसांमध्ये, आणि तुमचा वीक सब्जेक्ट कोणता आहे तो तुम्ही आपल्या या कमेंट बॉक्समध्ये किंवा जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती सांगा. आपण त्या ठिकाणी एक पोल देखील क्रिएट करू आणि त्यानुसार तुमची तयारी आपण त्या ठिकाणी परिपूर्ण करून घेऊ मित्रांनो. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करून चांगल्या तयारीला लागा. तर या ठिकाणचा जो मी काय हा कविता घेतलेला आहे, कविता या ठिकाणी स्किप करेल थोडक्यामध्ये, कारण का आता आपला पुढील जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी सोडू, कारण का हे संपूर्ण 13 ते 16 प्रश्न कवितावर आधारित आहेत. तर या ठिकाणी समजून घ्या की मी ही कविता वाचली त्यानंतर याचे उत्तरे त्या मला देईल. तर या कवितेत कोणाचे वर्णन केलेलं आहे, तर ही कविता कायाचे वर्णन केलेले आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 अपंगाचे वर्णन केलेलं आहे. कारण कवितेच्या पहिल्या ओळीतच उभा केव्हाचा एक तो अपंग असा वर्णन आहे. जसं की मी या ठिकाणी तुम्हाला जर दाखवलं तर जो काही कवितेची वय आहे तर कोपर्याशी गुणगुणित अन अभंग उभा केव्हा एक तो अपंग, तर या ठिकाणी अपंग आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणचं उत्तर काय होणार असेल जे की अपंगाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न, त्याचे हातपाय का थरथरत होते, तर त्याचे हातपाय का थरथर होते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की उपासामुळे. तर 4 दिवसाचा त्याही उपास आणि नयन थिजले थरथरती हातपाय हे असे उल्लेख आहे या कवितामध्ये, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 15वा प्रश्न, दीनबंधू कोणास म्हटले आहे, तर दीनबंधू या कवितेमध्ये कोणास म्हटलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की मजुरास, जो भिकाऱ्याला मदत करून
चालू लाग जो की भिकाऱ्याला मदत करून कवितेतली ओळ आहे. चालू लागे तो दीनबंधू वाट असे म्हटले आहे. तो मजूर आहे जो की दीनबंधू म्हणजेच काय तर गरिबांचा मित्र. त्यामुळे ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 याचं उत्तर होणार आहे. त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न, भिकाऱ्या असं बघून मजुराने काय केले? तर अशी ओळ आहे, तर काय केलं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. जे की मजुराने खिशा ओतून तया ओंजळीत अशी लाईन आहे कवितामध्ये, म्हणजे की खिशातील सर्व पैसे भिकाऱ्याच्या ओंजळीत टाकले. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. तर कवितावरचे जे प्रश्न असतात तुम्हाला त्यावरला तर तुम्हाला एकही मार्क मिस होऊ द्यायचा नाही. तुम्हाला जर मराठी व्याकरणामध्ये 30 पैकी 30 गुण घ्यायचे असतील तर, कारण का जो उतारा असतो किंवा जी कविता असतात त्यावरचे प्रश्न तुम्हाला तिथल्या तिथं शोधून लिहायचे असतात. तिथल्या तिथं तुम्ही शोधून अचूक उत्तरे काढलं तर तुमचे 6 मार्क्स पक्के होणार असेल. कारण का हे 3 प्रश्न आणि उत्तरावरचे 3 प्रश्न, त्यामुळे तुमचे 6 मार्क त्या ठिकाणी पैकीचे असणारे असतील. त्यामुळे एक एक छोटा प्रश्न देखील तुम्हाला इम्पॉर्टंट असतो मित्रांनो. त्यानंतर 17वा प्रश्न, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय? तर केशवसूत या नावाने. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की कृ के दामले. म्हणजेच काय तर कृष्णाजी केशव दामले हे आहे त्यांचं नाव आहे. पर्याय नंबर आपला पुढे 18वा प्रश्न असा आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? तर पुढचं वाक्य कसं आहे पहा. ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला. शेवटी आहे उद्गारवाचक चिन्ह. तर या ठिकाणी कोणतं याचं पर्याय असेल? जेव्हा एखादं व्यक्ती एखाद्याला उद्देशून बोलतो त्यावेळेस आपण त्याला काय करतो? जे की आपला डबल इन्व्हर्टेड कामा जो की त्या ठिकाणी यूज करतो. म्हणजेच की पर्याय नंबर 1 या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कामा येणारा असेल. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 19वा, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचं असेल? त्याला कोणत्या प्रकारचं पत्र लिहितात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की अभिनंदन पत्र जे की लिहिलं जाणार असेल. कारण का निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाल्याबद्दल धाकट्या भावाला जो की लिहिणारा त्याला आपण अभिनंदन करतो. अभिनंदन करण्यासाठी लिहिलेल्या पत्राला अभिनंदन पत्र असं म्हणतात. त्यानंतरचा 20वा प्रश्न, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 हजरजबाबी. तर हजरजबाबी कशामुळे? कारण का कोणत्याही प्रश्नाचे लगेच म्हणजे की लगेच काय तर हजर उत्तर देणारा म्हणजे हजरजबाबी असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 21वा, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की 6 फेब्रुवारी 2015ला जे आहे लेखक भालचंद्र नेमाडे यांना जो आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतरचा 22वा प्रश्न, पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 जे की डॉक्टर सदानंद मोरे हे जे आहे होते. त्यानंतरचा 23वा प्रश्न, सभा या शब्दाचे लिंग कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की स्त्रीलिंग हे होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर यामध्ये स्वतःला या ठिकाणी जो आपला अधोरेखित केलेला आहे त्या ठिकाणी त्याला ओळखायचा आहे. तर स्वतःला तर काय होईल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 1 जे की पुरुषवाचक व आत्मवाचक होणारा असेल. कारण का या वाक्यात स्वतःला हे सर्वनाम आले आहे, तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणून तुम्ही आणि स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम म्हणून आले आहेत. तर स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे, परंतु तुम्ही हे तृतीय पुरुषी या पुरुषवाचक सर्वनामाबद्दल विशेष माहिती देत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचे आपली पुढील प्रश्न उत्तरावर आधारित आहेत. 25 ते 28 पर्यंतचे प्रश्न आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित एक उतारा दिलेला आहे आणि त्यानुसार खाली उत्तरे शोधायची आहे. त्यानंतर 25वा प्रश्न उत्तरावर आधारितच आहे. ग्राह्य करा की मी हा उतारा संपूर्ण वाचलेला आहे, त्यानंतर मी याची उत्तरे देईन. तर ज्योतिबाच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? तर या उत्तरामध्ये त्याचं उत्तर आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते हे जे आहे थोडक्यामध्ये जगातील पवित्र माणूस. कशामुळे? ज्योतिबाच्या मते. त्यानंतरचा 26वा प्रश्न, मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की निर्दोष व उद्योगी जीवनामुळे जे आहे थोडक्यामध्ये मिळते. त्यानंतरचा 27वा प्रश्न, आळशी मनुष्य कसा असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की तो दृष्ट व समाजाचा शत्रू या ठिकाणी असतो. त्यानंतरचा 28वा प्रश्न, धैर्यशील माणूस कसा ओळखावा? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 29वा,
टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? तर टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द, तर विरुद्धार्थी म्हटलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2 मलूल हा होणारा असेल. कारण का टवटवीत म्हणजे ताजेतवाने, सतेज, याचाच विरुद्ध शब्द मलमूल म्हणजे की सुकलेला किंवा निस्तेज असा जो आहे तो आहे. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 30वा प्रश्न, आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्त सुचवा किंवा दुरुस्ती करा असा देखील प्रश्न असू शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 जे की वेळात वेळेत या ठिकाणी. तर आता थोड्याच वेळात आपण आता म्हणतो की आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया, याऐवजी शुद्ध वाक्य कसं होईल जे की आता थोड्याच वेळेत कार्यक्रमाला सुरुवात करूया असे असायला हवे. त्यामुळे या ठिकाणी वेळात ऐवजी वेळेत ही या ठिकाणी चूक आहे. म्हणून ऑप्शन नंबर याचं जे की पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. तर हे झाले मित्रांनो टॉप 30 क्वेश्चन्स मराठी ग्रॅमरवरचे. जर तुम्हाला मराठी ग्रॅमर हा सब्जेक्ट वीक वाटत असेल तुमचा तर आपली त्या ठिकाणी सब्जेक्टिव्ह टेस्ट तुम्ही एनरोल करून घ्या. जे आपली TET स्पेशली डिस्काउंट ऑफर चालू आहे 50% ऑफची, त्यावर तुम्ही क्लिक करून आणि लगेचच्या लगेच उत्तम तयारला त्या ठिकाणी तुम्ही लागू शकता. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू आपले आता जे काही सायन्सवर आधारितचे प्रश्न. कारण का सायन्सचे आधारितचे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना ते खूप अवघड वाटतात. तर सायन्स तुम्हाला पेपर 1 पेपर 2 साठीचा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहे. त्यानंतर आपण पाहू सायन्सवरचे प्रश्न. 31वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणती राशी अधिस राशी म्हणून ओळखली जाते? तर यापैकी कोणती राशी आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की तापमान, टेम्परेचर हे जे आहे. तर आता कशावरून, तर अधिस राशी ही अशी राशी असते जी फक्त परिमाणाने म्हणजे की मूल्य व एककाने जे की व्यक्त करता येते, दिशा दर्शवावी लागत नाही. उदाहरणामध्ये लांबी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी. आता सांगायचं झालं तर रस्त्याची लांबी 2 किलोमीटर आहे किंवा शरीराचे तापमान 101 फॅरेट आहे. तर या उलट दिशा आवश्यक असलेल्या राशी म्हणजेच काय, तर दिशा राशी जसे की वेग, बल, त्वरण इत्यादी जे की तुम्ही इतर या ठिकाणी पाहू शकता. तर अधिस राशी हे होणारे असेल आणि दिशा राशी जे उदाहरणे जे आहे की हे सर्व काही होणारे असतील. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 32वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती जे काही प्रतिबंध दिन आहे तो कोण्या दिवशी या ठिकाणी जो आहे साजरा केला जातो? दरवर्षी कोण्या दिवशी हा साजरा केला जातो? तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर या ठिकाणी 3 जे आहे म्हणजे की 13 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक दिन जो की दरवर्षी 13 ऑक्टोबरला जो आहे तो साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न 33वा, निसर्गातील वस्तूमधून होणाऱ्या उष्णतेच्या विकिरणाचा वापर करून रात्रीचा परिसर दिसण्यासाठी बनवलेला कॅमेरा कोणता आहे? तर कोणता कॅमेरा आहे? तर याचं जे उत्तर आहे ती आहे मित्रांनो जे की पर्याय नंबर थोडक्यामध्ये 3 जे की अवरक्त कॅमेरा, ज्याला इन्फ्रारेड कॅमेरा असं देखील म्हटलं जातं. तर निसर्गातील अनेक वस्तू जसे की झाडे, दगड, रस्ते इत्यादी जे आहे थोडक्यात उष्णता उत्सर्जित करतात. या उष्णतेच्या विकिरणाला जे की अवरक्त इन्फ्रेड म्हणून ओळखले जाते. तर अवरक्त कॅमेरेद्वारे हे विकिरण पकडून रात्री किंवा कमी प्रकाशात आजूबाजूचा परिसर आणि हालचाली लक्षात येतात. म्हणून सैन्य आणि सुरक्षा क्षेत्रात त्याचा वापर जो की हा केला जातो. पर्याय नंबर याचं किती होईल? त्यामुळे जे की 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 34वा प्रश्न असा आहे की शीघ्र संगणन क्रियेमुळे कमी भूभागावर अत्यंत वेगाने पाऊस पडतो, या घटनेला थोडक्यात काय म्हणतात किंवा काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की ढगफुटी या घटनेला म्हटलं जातं. तर आता ढगफुटी ही अत्यंत तीव्र पर्जन्य घटना आहे जेव्हा वातावरणातील शीघ्र संगणन क्रियामुळे, ज्याला आपण रॅपिड कंडिशन्स असं देखील म्हणतो, तर अत्यंत कमी परिसरावर जे की संगणन क्रियेमुळे अत्यंत कमी परिसरावर अचानक आणि अतिवृष्टी स्वरूपामध्ये पाऊस पडतो तेव्हा त्याला ढगफुटी म्हणतात. कारण का ते एकाच ठिकाणी पाऊस पडला जातो. तर यावेळी पर्जन्यमान सुमारे 100 मिमी प्रति तास किंवा त्याहूनही अधिक असते. ढगफुटीमुळे भरपूर जे काही पूर, भूस्खलन आणि मोठे नुकसान ज्या थोडक्यामध्ये होऊ शकतात, कारण का ते एकाच ठिकाणी होत असते त्यामुळे. त्यानंतरचा पुढील आपला 35वा प्रश्न काय म्हणतो की महाराष्ट्रात किरणीयन करणारी केंद्र कोठे आणि कोणत्या पदार्थासाठी उभारलेली आहेत? तर कोणती म्हणलेलं आहे जे काही किरणीयन या ठिकाणी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की 2
लासलगाव येथे कांदे व बटाटे आणि नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थावर या ठिकाणी जे आहेत ज्याला आपण इरेडिएशन असं देखील म्हणतो महाराष्ट्रामध्ये. तर सांगायचं झाल्यास महाराष्ट्रात लासलगाव जिल्हा नाशिक येथे आणि कांदे व बटाटे यांचे किरणन केंद्र तसेच नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थाचे किरणन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तर या प्रक्रियेमुळे अन्नपदार्थांची साठवण काल वाढते आणि सूक्ष्म जंतू नष्ट होतात आणि अन्न गुणवत्तायुक्त आणि सुरक्षित जे आहे ते राहते. म्हणून पर्याय नंबर याचं 2 उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की काय म्हणतो 36वा प्रश्न, जे की TMC 1 TMC पाणी म्हणजे किती घनफूट होय. तर 1 TMC पाणी म्हणजे किती घनफूट होय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की थोडक्यामध्ये 3 1 अब्ज घनफूट होय, जे की 1000 मिलियन घनफूट या ठिकाणी होय. तर 1 TMC म्हणजे की 1000 मिलियन क्युबिक फीट, ज्याला TMCला फुल फॉर्म आहे 1000 मिलियन क्युबिक फीट, म्हणजे की 1 अब्ज घनफूट पाणी होय. हे एकक जलसंपत्ती, धरणातील साठा किंवा नदीतील प्रवाहाचे प्रमाण मोजण्यासाठी जे की वापरले जाते. जसे की 1 TMC इक्वल टू 28.3 कोटी घन मीटर पाण्या इतके असते. म्हणूनच जलसंधारण आणि सिंचन क्षेत्रामध्ये TMC एक महत्त्वाचे मोजमाप एकक आहे. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 37वा प्रश्न, विद्युत प्रभाराला धनप्रभार म्हणजेच की अधिक आणि ऋणप्रभार वजा अशी नावे कोणी दिली. तर कोणी नावं दिली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की बेंजामिन फ्रँकलिन यांनी जे आहे तर दिलेलं आहे. तर बेंजामिन फ्रँकलिन या अमेरिकन शास्त्रज्ञाने विद्युतशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी सर्वप्रथम विद्युत प्रभाराचा 2 प्रकारची नोंदी करून त्यांना धनप्रभार आणि ऋणप्रभार अशी नावे दिली. त्यामुळे आजही विद्युत क्षेत्र प्रवाह आणि प्रभार या स्वरांचे मापन या संकल्पनेवर केले जाते. तर हा IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवून घ्या किंवा वहीवर तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला 38वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ग्रंथी पाचक ग्रंथी आणि अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ए, लाळ ग्रंथी, युकृत आणि स्वादी पिंड ह्या ज्या ग्रंथी आहेत थोडक्यामध्ये जे की जोडलेल्या असतात. तर पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. तर अन्न पचन करण्यासाठी शरीरामध्ये काही पाचक ग्रंथी कार्य करतात, ज्यामध्ये सांगायचं झालं लाळ ग्रंथी जी आहे तोंडात लाळ तयार करतात, जी अन्नाचे प्राथमिक पचन सुरू करते. युकृत जे आहे पित्त तयार करते, जे चरबीस पचन करते. आणि स्वादिपिंड जे आहे जे की पाचक रस तयार करून अन्नाचे पूर्ण पचन करते. या तिन्ही ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 39वा, प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सुमारे किती टक्के वजन जे की स्नायूचे असते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3, जे की 40% जे आहे थोडक्यामध्ये असते. सांगायचं झालं मानवी शरीरात सुमारे 700 पेक्षा अधिक स्नायू जे की मसल्स असतात. हे स्नायू शरीराला चालना, आधार आणि आकार देतात. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराचे एकूण वजनापैकी सुमारे 40% भाग हा स्नायूंनी बनलेला असतो. म्हणून स्नायू शरीराच्या शक्ती आणि हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. तर पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की उत्तर 3 हे याचं होणार असेल. त्यानंतरचा आपला 40वा प्रश्न, खालीलपैकी कोणते सूक्ष्मजीव उपद्रवी म्हणून ओळखले जाते. तर सूक्ष्मजीव उपद्रवी म्हणून ओळखलं जातं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की अन्न कुजवणारे व रोग निर्माण करणारे जीवाणू हे जे आहे ते ओळखले जातात. तर कशामुळे, कारण का उपद्रवी सूक्ष्मजीवांमुळे अन्नपदार्थ कुजतात, सडतात, त्यामधून टायफॉइड, कॉलरा, क्षयरोग, मलेरिया यासारखे आजार होतात, जे की जनावरांनाही रोग होतात. म्हणून असे सूक्ष्मजीव मानव, प्राणी आणि पर्यावरणासाठी थोडक्यात हानिकारक ठरतात. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. तर जेवढं काय मी या ठिकाणी तुम्हाला या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण सांगत आहे ते तुमच्या वहीवर तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तरी मित्रांनो चालणार असेल, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला यावरचा प्रश्न पाहायला दिसणारा म्हणजे असणारा असेलच. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 41 वाचा आहे, खालीलपैकी कोणते विधान जे की न्यूटनच्या गतिविषयकचा पहिला नियम जो की योग्यरित्या स्पष्ट करतो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन्स. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2, जे की वस्तूवर बल कार्य करत नसेल तर ती स्थिर राहते किंवा एक समान वेगाने जे काही वेगाने चालते. ह्या ठिकाणी याचं उत्तर आहे. तर याचं कोणतं उत्तर आहे, तर जे की ऑप्शन नंबर जे की 2 हे याचं होणार असेल. तर कशामुळे, तर न्यूटनचा पहिल्या नियमानुसार जातो. तर या नियमानुसार जर एखाद्या वस्तूवर जे काही कोणतेही बाह्य बल एक्सटर्नल फोर्स कार्य करत नसेल
तर ती वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहते आणि गतीत असेल तर समान वेगाने सरळ रेषेत पुढे चालत राहते. म्हणजेच काय, तर वस्तूचा वेग बदलण्यासाठी बाह्य बल आवश्यक असते. हा नियम वस्तूचा जडत्व या गुणधर्मावर जे की आधारित आहे. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 42वा प्रश्न, जे की किण्वन प्रक्रिया कोणी शोधली, तर किण्वन ही प्रक्रिया कोणी शोधलेली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की लुई पाश्चर यांनी जी आहे ती शोधलेली आहे. सांगायचं झाल्यास फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी किण्वन प्रक्रिया जे की शोधली आहे. त्यांनी सिद्ध केले की ही प्रक्रिया जीवाणूंमुळे घडते. या प्रक्रियेवर साखर, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे लुई पाश्चर यांना सूक्ष्मजीवशास्त्राच्या थोडक्यामध्ये फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असे त्यांना म्हटलं जातं. पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 43वा प्रश्न, जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे, तर मुख्य उद्देश या ठिकाणचा काय आहे जागतिक अन्न सुरक्षा दिनचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की सर्वांना सुरक्षित, पोषक व पुरेसे अन्न उपलब्ध करून देणे आणि अन्न नासाडी टाळणे हा थोडक्यामध्ये आहे. तर या दिनाचा उद्देश अन्न सुरक्षा जे की सांगितलेलं त्या प्रकारे आहे. तसेच अन्न नासाडी टाळणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि भुकेचा प्रश्न दूर करणे हा या दिनाचा जो थोडक्यात मुख्य उद्देश आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 44वा, की पहिला थर्मास फ्लॉस्क तयार करणारे वैज्ञानिक कोण होते, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, सर जेम्स ड्युआर हे जे थोडक्यामध्ये होते. तर सांगायचं झालं, सर जेम्स ड्युआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते. सन 1892 मध्ये जे काही सन 1892 मध्ये त्यांनी पहिला जे काही थर्मास फ्लॉस्क तयार केला. हा फ्लॉस्क उष्णता आत बाहेर जाऊ न देण्यासाठी तयार करण्यात आला होता, ज्यामुळे पदार्थ दीर्घकाळ गरम किंवा थंड राहतो. त्याच्या नावावरूनच जे आहे या फ्लॉस्कला जे थोडक्यात ड्युआर फ्लॉस्क किंवा आर फ्लॉस्क असेही म्हटलं जातं. जो आपला थर्मास फ्लॉस्क असतो पहा, थर्मास फ्लॉस्क ज्यामध्ये आपण चाय वगैरे किंवा बाहेरली गरम वस्तू एखादी थंड होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी टाकतो, तर त्याचा जो जनक आहे थोडक्यामध्ये सर जेम्स ड्युआर हे आहेत. म्हणून पर्याय नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 45वा प्रश्न आपला, सूक्ष्मजीवांचा आकार साधारणपणे कितीपेक्षा लहान असतो, तर कितीपेक्षा या ठिकाणी लहान असतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की 100 मायक्रोमीटरपेक्षाही ते थोडक्यामध्ये लहान असतो. तर जे सूक्ष्मजीव म्हणजे आपण त्याला मायक्रोऑर्गॅनिझम्स असं देखील म्हणतो, तर हे इतके लहान असतात की त्यांना डोळ्यांनी पाहता येत नाही. त्यांचा आकार साधारणतः 100 मायक्रोमीटरपेक्षा कमी असते. एवढ्या लहान आकारातही त्यांच्या पेशीतील अंगके सर्व जीवन प्रक्रिया जसे की श्वसन, अन्ननिर्मिती, वाढ व पुनरुत्पादन व्यवस्थितपणे पार पाडतात. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 46वा प्रश्न, अन्नाचे पचन करताना विकारे कोणत्या प्रकारच्या पदार्थापासून बनलेली असतात, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की प्रथिनांपासून जे आहे ते बनलेले असतात. जे विकारे हे शरीरातील जे आहे रासायनिक अभिक्रियांमधून गती देणारे जीवद्रव्य आहेत, ते मुख्यतः प्रथिनांपासून बनलेले असतात. अन्नाचे पचन करताना हे विकारे वेगवेगळ्या अन्न घटकावर काम करतात, ज्यामध्ये सांगायचं झालं तर अमायलेज, स्टार्टरच्या ग्लुकोजमध्ये रूपांतर, पेप्सिन, प्रथिनांचे अपघटन, लिपेज व चरबीचं अपघटन. म्हणून विकरे स्वतःचे अन्न पोषक पदार्थ होत नाही, तर ते पचनक्रियेला थोडक्यात काय करतात, तर वेग देतात. म्हणून पर्याय नंबर याचं 4 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 47वा प्रश्न, शरीरात सूक्ष्मजीवांचा प्रवेश झाल्यानंतर शरीराचे तापमान वाढण्याचं मुख्य कारण काय आहे, तर शरीरामध्ये सूक्ष्मजीवांचा प्रवेश झाल्यानंतर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की प्रतिकार यंत्रणा सूक्ष्मजीवाशी लढते म्हणून. तर निरोगी मानवी शरीराचे सामान्य तापमान आपल्याला माहिती आहे सुमारे 37°C असते. जेव्हा सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश करतात तेव्हा ते प्रतिकार यंत्रणा जे काय आपलं इम्युन सिस्टम आहे त्यावर सक्रिय होते आणि सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी तापमान थोडक्यात वाढते, ज्यामुळे संसर्ग नियंत्रित होते. म्हणून शरीराचा तापमान जे की आपल्याला ताप येतो असं देखील म्हणतो, तर ताप जे आहे थोडक्यामध्ये येते आणि जखम भरताना ती गरम लागते, कारण त्या ठिकाणी रोगजंतूविरुद्ध लढा हा सुरू होतो. ज्यावेळेस आपल्याला ताप येते त्यामागचं हा खरं कारण आहे, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 48वा प्रश्न, जागतिक अन्न सुरक्षा दिन जो की वर्ल्ड फूड डे कधी साजरा केला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की 16 ऑक्टोबर रोजी हा साजरा केला जातो. तर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेच्या स्थापनेच्या स्मृती दिनानिमित्त हा साजरा केला जातो. या दिवशी सर्वांसाठी सुरक्षित आणि पोषक अन्न यासाठी जनजागृती केली जाते. त्यानंतरचा 49वा प्रश्न, दूध विशिष्ट तापमानाला उकळवून लगेच थंड करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब,
किंवा 2 पाश्चरीकरण असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर पाश्चरीकरण, तर पाश्चरीकरण ही दूध व तत्सम द्रव्य पदार्थ सुरक्षित ठेवण्याची पद्धत आहे. या प्रक्रियेत दूध साधारणतः 80°C तापमानाला 15 मिनिटे तापवले जाते आणि नंतर ताबडतोब थंड केले जाते. यामुळे हानिकारक जीवाणू नष्ट होतात पण दुधातील पोषक घटक अबाधित राहतात. तर ही पद्धत लुई पाश्चर या फ्रेंच वैज्ञानिकाच्या नावाने, जे की नावावरून किंवा ओळखली जाते, याच्याच नावाने जे आहे ते ओळखली जाते पाश्चरीकरणची प्रक्रिया. त्यानंतरचा 50वा प्रश्न, शिलारस, बाष्प, उष्ण, चिखल, गंधक इत्यादी पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचल्यामुळे कोणती भू आकृती तयार होते? तर कोणती भू आकृती तयार होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की ज्वालामुखीजन्य डोंगर व टेकड्या हे जे आहे थोडक्यामध्ये तयार होते. तर शिलारस, बाष्प, उष्ण, चिखल आणि गंधकयुक्त पदार्थ जेव्हा पृथ्वीच्या आतून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान बाहेर येतात तेव्हा ते भूपृष्ठावर साचून कठीण थर तयार करतात. अशा थराच्या संचयनामुळे डोंगर, टेकड्या किंवा ज्वालामुखीजन्य पर्वत श्रेणीच्या निर्मिती होतात. ही प्रक्रिया थोडक्यामध्ये आंतरिक आणि अंतर्जन्य भूसंरचनात्मक क्रिया म्हणून देखील ओळखली जाते. म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 51वा प्रश्न, ढगाच्या तळातील ऋणप्रभार जमिनीकडे वाहून गेल्यामुळे निर्माण होणारी उष्णता, प्रकाश व ध्वनी ऊर्जेची घटना कोणती? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की वीज कोसळणे ही थोडक्यामध्ये आहे. आता ढगांच्या तळाशी जी ऋणप्रभार, म्हणजे आपण त्याला मायनस देखील म्हणतो, तर ऋणप्रभार आणि जमिनीवरचा धनप्रभार, जमिनीवर धनप्रभार असतो तर आकाशामध्ये हा ऋणप्रभार असतो, म्हणजे मायनस प्लस असतो. जेव्हा ढगातील ऋणप्रभार जमिनीवरील धनप्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा तो टप्प्याटप्प्याने जमिनीकडे वाहू लागतो. ही प्रक्रिया अतिशय वेगाने 1 सेकंदापेक्षाही कमी वेळामध्ये घडते. यावेळी तयार झालेल्या विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा निर्माण होते. पण आपल्याला असं वाटतं की वीज चमकणे व गडगडाट होणे असं आपल्याला अपेक्षित होतं. ही घटना थोडक्यामध्ये पाहायला देखील आपल्याला दिसते. तर हीच घटना म्हणजे की वीज कोसळणे असून ती प्राकृतिक विद्युत स्त्रवाची उदाहरण आहे, जे की इलेक्ट्रिक डिस्चार्जचं एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे, ज्याला आपण वीज कोसळणे असं देखील म्हणतो. आता वीज का कोसळते? कारण का ढगांच्या तळाशी काय असतं, जे की ऋणप्रभार असतं आणि जमिनीवर जे आहे थोडक्यामध्ये धनप्रभार असतं. तर या दोघांच्या धनप्रभारापेक्षा समजा जे जमिनीवरील धनप्रभारापेक्षा जर समजा ऋणप्रभार हा जास्त झाला तेव्हा ते आहे टप्प्याटप्प्याने काय करते, जे की हा टप्प्याटप्प्याने आपल्या जमिनीकडे जे आहे वाहू लागते. आणि ही क्रिया जी आहे, जी प्रक्रिया ही संपूर्ण टप्प्याटप्प्याने येण्याची ती अतिशय फास्ट असते, 1 सेकंदापेक्षाही जास्त गतीने घडते, ज्यामुळे ज्या थोडक्यामध्ये उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा, आपल्याला माहित आहे ईज जेव्हा पडते तेव्हा आपला कडकडाटाचा मोठा आवाज ऐकू येतो, तर ती देखील त्यामुळेची निर्माण होणारी क्रिया आहे. तर हे त्या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 52वा, तर त्वरण हे खालीलपैकी कोणत्या सूत्राने दर्शवलं जातं? तर त्वरणाचं सूत्र यापैकी कोणतं आहे असा या ठिकाणचा प्रश्न आहे, 52वा प्रश्न. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, त्वरण बरोबर वेगातील बदल डिवाइड बाय बदलास लागलेला कालावधी, हे जे याचं अचूक सूत्र आहे. तर त्वरण म्हणजे वेगातील बदल होण्याचा दर. जर एखाद्या वस्तूचा वेग काळानुसार बदलत असेल तर त्या बदलाच्या प्रमाण जे आहे त्वरण व्यक्त केलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 53वा, वस्तुमानाचे प्रमाण म्हणून ठेवलेल्या प्लॅटिनम इरिडियम संमिश्रांचा दंडगोल कोठे ठेवलेला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवलेला आहे. तर वस्तुमानाचे मानक एकक जे किलोग्रॅम हे मूळतः प्लॅटिनम इरिडियम संमिश्रणापासून बनलेल्या एका भरीव दंडगोलाच्या वस्तुमानावर आधारित आहे. हा दंडगोल पॅरिस, फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्था इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंट, ज्याला BIPM असं देखील म्हणतात, तर मध्ये सुरक्षितपणे ठेवलेला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय प्रोटोटाइप किलोग्रॅम असेही देखील म्हणतात. हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 54वा प्रश्न, दातांवरील ॲनिमल हा कोणत्या पदार्थापासून बनलेला असतो? दातावरील, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की कॅल्शियमच्या क्षारांपासून हा बनलेला असतो. तर प्रत्येक दातावर ॲनिमल नावाचे कठीण आवरण असते. हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेलं असून ते शरीरातील सर्व कठीण ऊतक जे की मानले जाते. तर ॲनिमल दातांना घर्षण, उष्णता आणि थंडावा यापासून संरक्षण देते आणि चावण्याच्या प्रक्रियेत दातांचे नुकसान होऊ देत नाही. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 55वा प्रश्न,
भारतातील अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि दर्जा यांचे नियमन करण्यासाठी कोणती संस्था 2006च्या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आली? तर कोणती संस्था आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकन प्राधिकरण, ज्याला आपण FSSAI असं देखील त्याला आपण म्हणतो. तुम्ही कोणतेही पॅकेट्स वगैरे बघा किंवा कोणताही तुम्ही प्रोडक्ट बघा, त्यावर FSSAIचं मानांकन केलेलं त्या ठिकाणी 100% असतं. तर अन्न सुरक्षितता आणि मानांकन कायदा 2006, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 नुसार भारतातील फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था अन्नांची सुरक्षा, गुणवत्ता आणि मानके निश्चित करून ग्राहकांचे आरोग्य संरक्षण निश्चित करते. त्यानंतरचा आपला 56वा प्रश्न असा आहे, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाला खाली खेचणारे बल कोणते आहे? तर याचं जे उत्तर आहे जे की पृथ्वीभोवती फिरणाऱ्या जे काही पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाला खाली खेचणारं बल या ठिकाणचं कोणतं आहे असं जे या ठिकाणी आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर होणार आलं, गुरुत्वाकर्षण बल. तर पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाला खाली खेचणारं बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल आहे, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं देखील आपण म्हणतो. त्यानंतरचा आपण 57वा प्रश्न, कोणते वायू हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन. तर कार्बन डायऑक्साईड म्हणजे ज्याला आपण CO2 असं म्हणतो आणि मिथेन म्हणजे CH4 हे याचं केमिकली नाव आहे. तर ही हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यानंतरचा आपला 58वा प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जो की बॅरोमीटर हे जे आहे ते वापरलं जातं. तर हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जाते. थर्मामीटर तापमानासाठी आणि हायग्रोमीटर हे आर्द्रतेसाठी आणि ॲमिमीटर हे विद्युत प्रवाहासाठी हे वापरलं जातं. तर हवेसाठी काय असतं जे की हवेचा दाब, तर बॅरोमीटर हे वापरलं जातं. त्यानंतरचा 59वा प्रश्न, मानवी शरीरात लाल रक्तपेशींचे आयुष्य किती दिवसांचं असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की 120 दिवसांचं असतं. तर मानवी शरीरामध्ये जे आपले रेड ब्लड सेल्स असतात यांचं आयुष्य साधारण 120 दिवसांचं असतं. त्यानंतरचा 60वा प्रश्न, कोणता ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की मंगळ ग्रह हा जो ओळखला जातो. तर मंगळ हा ग्रह त्यांच्या पृष्ठभागावरील लोह ऑक्साईड्समुळे लालसर दिसतो म्हणून तो लाल ग्रह म्हणून देखील ओळखला जातो. म्हणून पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थी मित्रांनो आपले टॉप 30 क्वेश्चन्स होते जे की सायन्सवर आपण आधारित पाहिलेले आहेत. जेवढे काही मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण वगैरे सांगत आहे ते तुम्ही संपूर्ण काही काळजीपूर्वक लक्षात ठेवून या मित्रांनो, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला स्पष्टीकरणाच्या आधारे त्यावरून देखील एखादा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारला जात असतो. म्हणून मी सुरुवातीला म्हणतो की तुम्ही वही पेन घेऊन सोबत बसून राहा, कारण का कोणताही प्रश्न तुम्हाला कधीही विचारला जाऊ शकतो. आणि जे विद्यार्थी आपली टेस्ट सिरीज इनरोल केली असतील त्यामुळे तुम्हाला या सर्व प्रश्नांची PDF देखील आपण उपलब्ध करून देऊ. त्या ठिकाणी तुम्ही PDFचा देखील चांगला अतिशय उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू आपले जे काही आता CDP वरचे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरचे जे की प्रश्न 61 पासून सुरू होणारे असतील. तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो की अध्यापकांना कल्पना आविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालील कोणते जे की उपक्रम राबवावे? तर यापैकी अ आहे दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे, ब आहे खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करून करण्याचा प्रयत्न करावा, क आहे वाद्यवादन करून घ्यावे आणि ड आहे प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. तर यापैकी काय करून घ्यावे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 जे की अ, प, ड जे की हे संपूर्ण जे पर्याय आहेत हे त्यांना करून घ्यायचे असतात. हे जे आहेत थोडक्यामध्ये जे की कलात्मक विकास या ठिकाणी दर्शवणारे आहेत. मग पर्याय नंबर या ठिकाणी 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 62वा, मन यांच्या मते जे की पुनराभावाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळवी करणे म्हणजे डॅश होय. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 जे की विचार होय. तर मन यांच्या मते जे की मते पुनराभूतीची विविध अंगाची मनातल्या मनात जुळवणे याला जे थोडक्यामध्ये विचार असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा 63वा क्वेश्चन, 2 घटना एका मागोया घडल्या तर त्याच्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणामध्ये परीक्षेला जाताना मांजर आडवं जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे जे थोडक्यात होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की काकतालीय न्याय यामुळे जे आहे. तर 2 घटना एका मागोमाग घडल्या म्हणून त्यांच्यात जे काही कार्यकारण संबंध जोडणे याला थोडक्यामध्ये जे की काकतालीय न्याय असं जे आहे ते म्हटलं
जातं. म्हणजे याचं उत्तर काय होणार असेल, जे की याचं उत्तर पर्याय नंबर 2 या ठिकाणचं असणारा असेल. तर असेच प्रश्न तुम्हाला सेम तुमच्या CDPच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात आणि तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांचाच त्या ठिकाणी सोडवा जो आहे तो करावा लागतो. आता बरेच विद्यार्थ्यांना हा विषय देखील अतिशय आणि अतिशय अवघड वाटतो, परंतु तुम्ही जर याचा योग्य पद्धतीने अभ्यास करत राहिला तर तुम्हाला अतिशय सोपा वाटणारा हा सब्जेक्ट असेल मित्रांनो. त्यानंतर 64वा प्रश्न, धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? तर कयाबद्दल? तर धारणेबाबतमध्ये. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण याचे ऑप्शन्स तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. सांगायचं झाल्यास धारणा म्हणजेच की जी काही बोध अवस्था आहे त्याला कॉन्शियस असं म्हणतो असल्यास ती आपल्याला चटकन आठवते. धारणा उपबोधामध्ये किंवा अबोध अवस्थेत असल्यास ती लगेच आठवत नाही. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 65वा प्रश्न, विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? तर अयोग्य म्हणलेलं आहे कयाबद्दलचे? विस्मरणाबद्दलचं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी या ठिकाणचं हे अयोग्य वाक्य आहे. तर धारणा आणि विस्मरण व्यस्त प्रमाणात असते. धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी. विस्मरण हे महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणून पर्याय नंबर जे की 3 याचं जे आहे ते अयोग्य उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 66वा, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर आंतरिक बाबतचं आता विधान. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. म्हणजे सांगायचं काय असं आहे की हे विधान अयोग्य आहे, कारण का प्रोत्साहके ही बाबे ही बाह्य प्रेरणा आहेत. विषयांची आवड, अभिरुची आणि त्यांचा निकटचा संबंध या आंतरिक प्रेरणा आहेत. पर्याय नंबर या ठिकाणी 3 याचं जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला 67वा प्रश्न, स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की क्षमतांना विकासपूर्वक असा सामान्य घटक असतो. तर सांगायचं झाल्यास स्पियरमनच्या द्विघटक उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेत सामान्य घटक आणि विशिष्ट घटक असतात. सामान्य घटक हा सर्व कार्यात उपयोगी आणि क्षमतांना विकासपूरक असतो. म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 68वा प्रश्न, स्वतःच्या व इतरांच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. तर ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने दिलेली आहे? तर कोणी दिलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, जे की पीटर स्लॅव्हलुई यांनी जे थोडक्यात दिलेली आहे. पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 69वा काय म्हणतो पहा, की लेवीने मांडलेल्या मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिलेली आहेत. त्यांच्या योग्य त्या जोड्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत. तर लेवीने, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उदाहरणे आहेत आणि संघर्षाचे प्रकार आहेत. तर यांची जोड्या या ठिकाणी जुळवायचे आहेत. तर याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर जे की 1 हे याचं उत्तर होणार असेल. ज्यामध्ये बचं 3 या ठिकाणी हे होणार असेल. तर याच्या जोड्या अचूक पद्धतीने आपण जुळवून घेऊ. ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे की खिशात सिनेमावर पैसे आहेत पण मित्रांना जे की पार्टी द्यावी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा नाही. म्हणजेच काय, हवे आणि नको संघर्ष हा होणार असेल. तर परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होणारही नको असतं. तर याचा काय होतं, याचा अर्थ तर याचं जे की नको असा संघर्ष होतो. आणि आवडता पदार्थ खावा वाटतो मग पोटात जागा नसल्यामुळे ते नको वाटतं. म्हणजे की हे हवेचे संघर्ष होणार असेल. या प्रकारे जे याचे जोड्या जुळणारे आहेत. म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 17वा प्रश्न, परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. तर कोणत्या? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4, जे की कृतक समर्थन याचं उत्तर होणार असेल. तर परीक्षेतील साध्या यशाचे समर्थन करताना मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगणे म्हणजे स्वतःच्या अपयशापासून संरक्षण करण्यासाठी कृतक समर्थन जे की या संरक्षणाचा यंत्रणेचा वापर करणे होय, ज्याला आपण रिटेन्शन असं देखील म्हणतो. पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 71वा प्रश्न, 2 अध्याय पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चय स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यकरण केले तर घडते. ही सामान्यकरण अध्यापन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की जड्डू यांनी जी आहे ती मांडलेली आहे. तर सामान्यकरण अध्ययन संक्रमण ही उपपत्ती चार्ल्स हॅमंड जड्डू यांनी जी आहे ती मांडलेली आहे. त्यानंतरचा 72वा प्रश्न,
शैव व्यवस्थेमध्ये ज्या योग्य बालके विचारांचा व आकलनाचा वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तनाचा विचार पद्धतीनुसार एखाद्या उघडकीचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा डॅश क्रिया घडते. तर काय क्रिया घडते कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की आत्मसातिक जे आहे आत्मसातिकरण जी की क्रिया घडते. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 73वा प्रश्न, किशोर अवस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब जी आहे ती योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की नीती अनीतीची जाणीव असते. तर किशोर अवस्थेतील मुलांमध्ये नैतिकतेचा विकास होते असल्याने त्यांना नीती अनीतीची जाणीव असते. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 74वा प्रश्न, मंदगतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. सांगायचं गेल्यास तर मंदगतीने अध्ययन करणारे विद्यार्थी हे सामान्य बुद्धिमत्तेचे असलेले असतात, परंतु सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे पडतात. ते मंदबुद्धी थोडक्यामध्ये नसतात. पर्याय नंबर या ठिकाणी 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 75वा प्रश्न, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्य प्रश्न समयोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. तर अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने दिलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की G.W. ओलपोर्ट यांनी जे आहे ते दिलेली आहे. तर व्यक्तिमत्वाची ही व्याख्या G.W. ओलपोर्ट यांनी दिलेली आहे, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 76वा प्रश्न, रज्जो ग्रंथीतून पाजवणाऱ्या अंडेनिलिन या स्वावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम आपल्याला दिसून येतो? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर जे की 3 व्यक्ती अशक्त या ठिकाणी दिसते. तर आपण त्याला अधिवृक्क ग्रंथीतून असं देखील म्हणतो. तर अधिवृक्क ग्रंथीतून पाजळणाऱ्या अँड्रोलिनच्या स्त्रवाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्ती हा कसा दिसतो? जे की अशक्त आणि निस्तेज दिसू लागतो. त्यानंतरचा आपला 77वा प्रश्न पुढील, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की प्रभुत्व अध्ययन उपपत्ती या ठिकाणी होत नाही, म्हणून या ठिकाणी काय होईल जे की पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. तर आधुनिक उपपत्तीमध्ये क्षेत्रीय उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान यांचा समावेश होतो, परंतु प्रभुत्व अध्ययन उपपत्ती ही उपपत्ती वर्गीकरत नाही, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 78वा प्रश्न, अध्ययनार्थी आदर्श शोधते, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 बांदुरा. तर अल्बर्ट बांदुरा यांनी जी आहे ती मांडलेली आहे. त्यानंतरचा आपला 79वा क्वेश्चन असा आहे की प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत? तर यामध्ये पहिला आहे अ चिकित्सिक वृत्ती निर्माण व्हावी, ब आहे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, क आहे निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि ड आहे समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. ह्या बुद्ध्या संपूर्ण आहेत. मग याचं उत्तर काय होईल जे की पर्याय नंबर 4 म्हणजे की अ ब क ड हे सर्व या ठिकाणी होणारे असतील. त्यानंतरचा 80वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 जे की ज्ञान प्रक्रियेकरण प्रतिमानाने हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 81वा प्रश्न, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? तर या ठिकाणी योग्य नाही म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की सर्व प्राण्याचे अध्ययन सारखे असते. या ठिकाणी हे जे की योग्य नाही, कारण का हे विधान अयोग्य होण्यामागचं कारण असं आहे की प्रत्येक प्राण्याचं अध्ययन म्हणजे की लर्निंग करण्याची पद्धत, वेग आणि क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे अध्ययन हे कृतीद्वारे घडते आणि हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 82वा प्रश्न, अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की वुडवर्थ यांनी जी आहे ती केलेली आहे. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 83वा प्रश्न, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? 1 आहे अ विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण व्हावी, ब आहे प्रेरकाची तीव्रता कमी करावी आणि क आहे कौशल्य संपादन करताना
चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. ड आहे वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. तर याचं कोणतं उत्तर होणार असेल, जे की पर्याय नंबर 2 जे की अ आणि क. विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण व्हावी आणि कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. हे दोन या ठिकाणी याचं जे आहे ते होणारे दोन गोष्टी आहेत. पण पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 84वा क्वेश्चन आपला, बालकांच्या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्याचे सौंदर्यात्मक विश्लेषण कोणी केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 पियाजे. तर जीन पियाजे यांनी जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतरचा 85वा प्रश्न आपला, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्राशी संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की वास्तुगी यांची जी आहे. तर थोडक्यामध्ये सांगायचं झाल्यास तर लेह वास्तुगी यांच्या जे आहे सामाजिक सांस्कृतिक सिद्धांताशी संबंधित हे आहे. म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 86वा प्रश्न, बक्षीस आणि शिक्षा यावर आधारित शिक्षण सिद्धांत कोणाचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 स्किनर यांचा हा सिद्धांत आहे. तर बक्षीस आणि शिक्षा यावर आधारित क्रिया प्रसूत आदी संसाधन हा शिक्षण सिद्धांत जे की B.F. स्किनर यांचा हा थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 87वा प्रश्न, ऑब्झर्वेशनल लर्निंग ही संकल्पना कोणी मांडली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायाचा तो होणार असेल 3 जे की बँड्रो यांनी जी आहे ती मांडलेली आहे. तर कोणी, तर की अल्बर्ट बँड्रो यांनी जी आहे ती मांडलेली आहे. त्यानंतरचा आपला 88वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकाचा विचार न करता शिकवल्यास कोणती समस्या उद्भवू शकते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की काही विद्यार्थी मागे राहतात. तर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकाचा विचार न करता शिकवल्यास ज्या विद्यार्थ्यांची क्षमता कमी आहे ते थोडक्यामध्ये कसे होतात, तर ते थोडक्यामध्ये मागे जे आहे ते राहतात. त्यानंतरचा 89वा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक मूल्यांच्या भावनिक विकासाशी संबंधित नाही. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की स्मरणशक्ती हा जो आहे थोडक्यामध्ये नाही. त्यानंतरचा 90वा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रोत्साहन देणे हे कोणत्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीचं लक्षण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की संशोधनधारित शिक्षण पद्धतीचे थोडक्यामध्ये आहे. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रोत्साहन देणे हे संशोधनधारित शिक्षण पद्धतीचं लक्षण आहे, कारण यामुळे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासाला आणि तार्किक विचारांना चालना मिळते. म्हणून पर्याय नंबर 2 असं जे आहे त्याचं उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओमधले आजचे टॉप 90 क्वेश्चन होते, ज्यामध्ये आपण 30 सेक्शन्स पाहिलेले आहेत आणि तुम्हाला परीक्षेमध्ये देखील प्रत्येक सेक्शनला 30 प्रश्न असणारे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण हे सर्व काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणता प्रश्न समजला नसेल किंवा तुम्हाला अवघड वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपली TUT साठी असलेली स्पेशली टेस्ट सिरीज बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. सध्या स्थितीमध्ये आपला मेगा डिस्काउंट ऑफर चालू आहे, जे की आपल्या टेस्ट सिरीजवर 50% ऑफ, जे की 2 दिवस मित्रांनो फक्त ऑफर असणार आहे. आणि या 2 दिवसीय ऑफरचा तुम्ही परिपूर्ण या ठिकाणी लाभ घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीच्या मित्रांनो अभ्यासाच्या तयारीला लागा. आणि तुम्हाला काही या व्यतिरिक्त विषयाची व्हिडिओ हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण लवकरच त्यावर मित्रांनो सर्व काही व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.